धुळ्यात सुद्धा गेल्या 4 ते 5 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे आणि शिरपूर तालुक्यामध्ये शेतपिकाचं मोठं नुकसान झालंय। काढणीला आलेल्या बाजरी पिकाचं यात नुकसान झालेलं आहे। उभी पिकं शेतातली आडवी झाली आहेत। प्रशासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांची आहे। धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा हिरावला जातोय। आपण जर बघितलं तर धुळे जिल्ह्याच्या जातोडी शिवारात आपण उभा आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात बाजरीच्या शेतातील संपूर्ण बाजरी ही जमीनदोस्त झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आपण बघितलं तर या ठिकाणी संपूर्ण बाजरी ही वादळी वाऱ्यामुळे झोपलेली आहे। संपूर्ण बाजरीला या ठिकाणी नुकसान बघायला मिळतं। यासोबतच मक्का असणार किंवा हरभरा असणार, गहू असणार याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। एकीकडे विजेमुळं बैल ठार झाल्याचं बघायला मिळालं, तर दुसरीकडे झाड कोसळून बैल दगावल्याचं घटना घडलेली होती। तिसरीकडे आता आपण बघितलं तर शेतीचं प्रचंड या ठिकाणी नुकसान आहे आणि यामुळे आता कुठेतरी शेतकऱ्यांवर एक संकट उभं राहिलेलं आहे। ऐन तोडणीच्या वेळेस, ऐन कापणीच्या वेळेस संपूर्ण नुकसान या ठिकाणी बघायला मिळते आणि यामुळे आता शेतकरी हवालदिल झालेले आहेत। शेतकऱ्यांना काय करावं हे उमजत नाही। शासनानं आमच्याकडे यावं, शासनानं आमच्या बांधावर येऊन पंचनामा करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। अमोल राजपूत, पुढारी न्यूज।